सातारा हाफ हिल मॅरेथॉनच्या एक्स्पोला आजपासून सुरुवात झालेली आहे। जगप्रसिद्ध अशी ही हाफ हिल मॅरेथॉन जी साताऱ्याची आहे त्याच्या एक्स्पोला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच सांगायचं झालं तर जवळपास स्पोर्ट्सशी रिलेटेड जवळपास 40हून अधिक स्टॉल, फूडचे स्टॉल असतील, यामध्ये स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीजचे वेगवेगळे स्टॉल जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। अनेक जण स्पर्धक जे आहेत ते मोठ्या संख्येनं आजपासूनच या ठिकाणी या एक्स्पोला भेट देत आहेत। एकूणच मोठी जय्यत अशी तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत या एक्स्पोच्या अनुषंगाने जे हे हाफ हिल मॅरेथॉन आहे याचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत। जी आताचं नियोजन आहे ते कशा पद्धतीचं आहे आणि ही मॅरेथॉन आहे कशा पद्धतीची पार पडणार आहे, कधी मॅरेथॉन? नमस्कार, मी उपेंद्र पंडित, अध्यक्ष जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन। हे 14वं वर्ष आहे ही मॅरेथॉन आणि योगायोगाने 14 तारखेलाच आहे। त्या मॅरेथॉनच्या आधी 2 दिवस 12 आणि 13 तारखेला हा एक्स्पो आहे। या एक्स्पोचं उद्घाटन आत्ताच माननीय श्रीमंत सौ वेदांतिका राजे भोसले वहिनी साहेब यांच्या हस्ते पार पडलेला आहे। या एक्स्पोमध्ये सर्व फिटनेस रिलेटेड गोष्टी आहेत, त्या सर्वांना उपलब्ध होणार आहेत। या वर्षीची थीम आम्ही बॅक टू रूट्स ही घेऊन आलेलो आहोत सर्वांसाठी। यावेळचं टोटल रजिस्ट्रेशन जे आहे ते 8,500 रजिस्ट्रेशन झालेलं। त्याच्यामध्ये 3,000 आपले सातारा जिल्ह्यातले रनर्स आहेत आणि 5,500 हे साताऱ्याच्या बाहेरचे रनर्स ऑल ओव्हर इंडियामधून आलेले आहेत। नक्कीच, खरं तर वेगवेगळ्या थीम आपण राबवतो, वेगवेगळे उपक्रम राबवतो। यावेळेस काय नेमका उपक्रम असणार आहे या मॅरेथॉनचा? नमस्कार, मी डॉक्टर अविनाश शिंदे, रेस डायरेक्टर जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2025। ॲज अ रेस डायरेक्टर मी थोडंसं या वर्षी आम्ही जे काही बदल, हा निसर्गाचा नियम आहे आणि सातारा हिल मॅरेथॉन सुद्धा दरवर्षी काही ना काहीतरी बदल करत असते। यावर्षी आम्ही काही गोष्टी नाविन्यपूर्वक घेऊन आलेलो आहोत। सर्वात पहिलं मला अभिमान वाटेल की सातारा हिल मॅरेथॉनने स्वतःचा रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे की जो जगभरातील ठराविकच रेसेस आहेत की ज्यांचा स्वतःचा रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म आहे आणि आम्ही स्वतः त्यामध्ये आता एक गणले जाणार आहोत आणि हा रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म आमचा पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडलेला आहे। दुसरा विषय असा आहे की आपण जे काही सातारा हिल मॅरेथॉन मध्ये 3 प्रकारचे मेडल्स देतो, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल। आणि हे मेडल्स आपण त्या रनरच्या टायमिंग नुसार देत असतो ऍक्च्युली, पण पूर्वी आपण हे गन टाइम नुसार जे द्यायचो त्यामुळे थोडासा गोंधळ व्हायचा, लोक गडबड करायची। ते जे काही 8-10 मिनिटाचा जो काही लॅग यायचा त्याच्यामध्ये त्यांना थोडासा गडबड व्हायची, म्हणून आपण यावर्षी हे मेडल्स चिप टाइम नुसार द्यायचं ठरवलं आहे आणि सर्व रनर्सनी या उपक्रमाचं अत्यंत स्वागत केलेलं आहे। नक्कीच, नेमकी थीम काय असणार आहे? दरवेळेचं वेगवेगळी थीम असते, पण आपण यावेळेस कशा पद्धतीने? नमस्कार, मी विशाल ढाणे, व्हाईस प्रेसिडेंट जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन। यंदाच्या 14व्या पर्वात आपण थीम घेऊन आलेलो आहे बॅक टू रूट्स। दरवर्षी आपले वेगवेगळ्या थीम्स असतात, यंदाची थीम आहे बॅक टू रूट्स। जसं की मनुष्याच्या उत्क्रांतीपासून आपण पाहत आलो की पहिल्यांदा आपण चालायला शिकलो, मग धावायला शिकलो आणि धावता धावता अशा बऱ्याच गोष्टींच्या पाठीमागे पळायला शिकलो। तर ही ऐहिक आणि भौतिक सुखांच्या मागे धावता धावता पुन्हा आपलं जे काही आहे ते व्यायाम, सुदृढता, निरोगी आयुष्य आणि हे जे काही आपण आजार जे बाळगतोय मानसिक आणि शारीरिक, यांना दूर करण्यासाठी जे काही बेसिक व्यायाम आपण केला पाहिजे, चालणं आणि पळणं, हीच थीम घेऊन आपण यावर्षी आलेलो आहे बॅक टू रूट्स। म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही धावायला शिका, पळायला शिका म्हणण्यापेक्षा पळा, तो व्यायाम करा आणि हे जे काही अनअवॉइडेबल दागिने आहेत ते काढून टाका आणि निरोगी राहा, हाच संदेश घेऊन यंदाची आपली मॅरेथॉन आलेली। नक्कीच, बॅक टू रूट्स ही थीम घेऊन यावेळची ही जी हाफ हिल मॅरेथॉन जी आहे ती पार पडणार आहे आणि निरोगी राहा हाच संदेश जो आहे तो या निमित्तानं या ठिकाणी या मॅरेथॉनच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नरवडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।